भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, राय भगवान की जय। भला विठ्ठल नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आईशे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरे माथा, पाहीन श्रीमुख दीन आलिंगन, जीवे लिंबलो नवतरेन, पुसता सांगेन हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, तुका म्हणे आशी न लावे उशीर, तुका म्हणे आशी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणोनिया, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माता, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, प्रथम नमन, पांडुरंग प्रथम नमन, सर्जना
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संदासी रंजव चित्ता शापुल्या जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंजे ते नमस्कार होण्याता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम स्वरूपेष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले शितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आदित्रय जननी देवाची करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयजं वा मानसं वा पराधं वीतमवीतं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो विठ्ठल 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 ओम वाग्या सोम वाग्या प्रेमनगरा वारी सावध होणे भजनी लागा देव कैरा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठाल विठाल नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा पायीन श्रीमुख देन आलिंगन जीवेनी मलोन उतरीन पुसता सांगेन तगुज मात बैसोनी एकांत सुगोष्टी तू कामनी अशी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत भगवान खंडेरायाच्या सद्गुरूच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा भगवान परमात्म्याजवळ गोड अशा प्रकारची भक्तीच्या संदर्भातली मागणी मागणार आहे विठ्ठल 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 श्री क्षेत्र वाकडी खंडोबाची भगवान श्री खंडोबारायाच्या प्रांगणामध्ये अधिक मासांच्या निमित्ताने दरवर्षी म्हणजेच 3 वर्षांनी आपण अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असतो. तो याही वर्षी अधिक मासामध्ये आपण तो सप्ताह साजरा करत आहोत आणि या सप्ताहातला आजचा कितवा दिवस आहे? 5वा 6वा 7वा 8वा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपल्या भगवान खंडेरायाच्या कृपा आशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने सद्गुरू गंगागिरी महाराज गुरु नारायणगिरी महाराज सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ वाकडी खंडोबावाडी खंडोबारायाचे सर्व भक्त या परिसरात किंबहुना महाराष्ट्रामध्ये खंडेरायाचे भक्त आहेत. सर्व भक्तांच्या माध्यमातून याही वर्षी काय मुंगळा अरे बापरे तेव्हा दर 3 वर्षांनी अधिक मास मिळून अधिक मासाच्या निमित्ताने आपण सप्ताह करत असतो. कितवा सप्ताह ह्या? 14 बरोबर 4. या गावानं अधिक मासा हा 4था सप्ताह. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी किती सप्ते केले? मोठे वार्षिक सप्ते 4. हा सप्ताह हाही 4था आहे. आता याला सगळी पुढे जाऊ द्यायची. जेवढे दिवस सेवा करून घेतील तेवढे दिवस गावानं सेवा करतो एवढंच फक्त मनात आलं, बाकी काही करूच नका. ते आहे इथं बसलेले कोण?
भगवान खंडेराय आहेत तिकडे, सदुरगंगागिरी महाराज आहेत, गावात मारुती आहेत. अहो ते करून घेतात, आपल्याला काय, आपण कोण करणार आहे महाराज. आणि म्हणून खूप सुंदर अशा प्रकारे गोड नियोजन, पारमार्थिक नियोजन आहे. आणि त्या निमित्ताने 7व्या दिवसाची सेवा हे सगळं तरुण मंडळ आहे. या सप्ताहामध्ये कार्यकारी मंडळ अनुभवी नाही, पहिल्या वर्षीच पाहिलंय, अनुभवी नाही, पण अगदी प्रामाणिकपणाने थोरा मोठ्याने सांगितलेलं ऐकतात. आणि त्यामुळे त्यांच्या सप्ताहाचं स्वरूप एक सुंदर अशा प्रकारचं सप्ताहाचं स्वरूप आहे. आणि याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये त्यांनी 7 दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण केलं आहे. या जोशी बाबा, कोणाचे काही हात पाहिजे असेल आमचे जोशी बाबा आलेले आहेत, पाहून घ्या कोणाचं काय असेल तर. हो, मस्त सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण केलंय. अधिक मास ग्रंथाचंही पारायण झालेलं आहे. 21 तारखेला प्रारंभ झाला. मी आलो होतो त्या दिवशी. इकडे या, नाही तर माझंच भविष्य पाहाल. सुरुवातीला आलो आणि परत दवाखान्यात गेलो. आज दवाखान्यातूनच आलो आणि परतही दवाखान्यातच जायचं आहे. तेव्हा खंडेरायाची सेवा आहे, 3 वर्षांनी एकदा मिळते. कोण त्याला ना करणार आहे महाराज. प्राण जाये पर बचन न जाय, रघुकुल रीत सदा चिली आई. प्राण जाये पर बचन न जाई, फक्त स्वर धरा. म्हणून असं आहे. आणि दरवर्षी आपण आता सप्ताह म्हणजे वाकडी गावाला सांगायलाच नको, इतकं पक्कं आणि इतकं परफेक्ट झालंय वाकडी गाव. सप्ताह मला कसा करायचा, किती आनंदात करायचा. अरे ज्या गावानं 4 सप्ते चतुर्गंगागिरीजी महाराजांचे मोठे सप्ते केलेत, त्याला या छोट्या सप्त्याचं काय हो, काहीच वाटत. अजून मला वाटतं कार्यकारी मंडळ गावात घुसलं नाही काय. गावात घुसलं राहो, इतकं मोठं महाराज, या गावाचं वर्णन करावं तेवढं. गाव नुसतं म्हणायलाच वाकडी आहे. काय वाकडी, नुसतं म्हणायलाच वाकडी आहे, पण तसं गाव खूप सरळ आहे. मला सांगा ना, हे 4 आणि ते 4, 8 सप्ते झाले गावानं. आणि दरवर्षी सप्ताह गावात आपल्याकडं चालूच असतात. मारुतीच्या मंदिरामध्ये, चतुर्गंगागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये, सावता महाराजांच्या मंदिरामध्ये. मला माहिती आहे सप्ते कमी नाही आहे. याचा अर्थ परमार्थ रेलचेल गावामध्ये चालू आहे. आणि त्याच परमार्थाचा एक भाग म्हणून अधिक मासातलं हे पुण्य आपण मिळवत आहोत. त्यामध्ये आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं आहे, अधिक मास ग्रंथाचंही पारायण केलं आहे. आणि ह्या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, धर्माधर्मामध्ये असे काही विशिष्ट काळ दिलेला आहे का त्या काळामध्ये आपण जे करू त्याचे डबल होत असतं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, रमजान रोजाचा महिना, मुस्लिम समाजामध्ये त्या महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानतात. त्याला काय ते पाक महिना म्हणतात. पाक म्हणजे पवित्र, बरं का. पाक शब्दाचा अर्थ काय, पवित्र महिना मानतात. त्या महिन्यामध्ये जे केलं ते डबल होत असतं, जे अधिक पुण्य होतं. तसं हिंदू धर्मामध्ये अधिक मासाचा महिना आहे. वास्तविक पाहता या अधिक मास या महिन्याला 2-3 नाव आहेत. याला पहिलं नाव अधिक मास, दुसरं नाव मलमास, तिसरं नाव ज्येष्ठ मास आणि चौथं नाव धोंड्याचा महिना. विठाल विठाल प्रत्येक वर्षामध्ये, एका वर्षामध्ये साधारणतः कोणत्या महिन्यात 1, कोणत्या महिन्यात 2, कोणत्या महिन्यात 1 असे करून करून 10 तिथी वाढत असतात, बरं का. एका वर्षाला किती तिथी वाढतात, 10. अशा 3 वर्ष, एका या वर्षाच्या 10, दुसऱ्या वर्षाच्या 10, 20 आणि तिसऱ्या वर्षाच्या 10, 30 अशा मिळून 1 महिना वाढतो. आणि सूर्य या सृष्टीचक्रामध्ये कालगणनेमध्ये त्याचा अधिक मास, अधिक म्हणजे ज्येष्ठ, जास्त. अधिक हा माणूस नाही, अधिक आहे म्हणजे नावानं नाही, आडनावानं नाही, कामामध्ये अधिक आहे. हो, स्वर नको धरू मला तरी वाय चालूच, बोट नको चळू मला तरी गपची बसणारच नाही, अधिक आहे असं आहे. त्याला अधिक म्हणतात. तसं अधिक मास म्हणजे दिवस जास्त झाले म्हणून अधिक मास. आणि दुसरा मास जे शिल्लक राहत असताना शास्त्रामध्ये मल नावाचा शब्द आहे. काय मल नावाचं, मल म्हणजे शिल्लक राहणे. मल शब्दाचा अर्थ शिल्लक राहणे. आपण आपल्यामध्ये म्हणतो आपण मल त्याग,
आता मी थोडंसं जरा स्पष्ट बोलतोय. मलत्याग म्हणजे काय आपल्या सगळ्यांना ध्यानात आलंय. हा मलत्याग करणे जसं आहे मल शब्दाचा अर्थ आहे ज्या तिथी बाद असतात त्या तिथी अशा प्रकारचे असतात ज्यामध्ये काही करून असे त्या 10 तिथी महिना वाढतो 3 वर्षात आणि म्हणून मग त्याला अधिक मास असं म्हणतात किंवा त्याला दुसरं नाव मल मास असं म्हणतात. आणि जावायला कुस करण्याकरता धोंड्याचा महिना. हो, तिसरा महत्वाचा नाव आपलं धोंड्याचा महिना आहे ते आपण धोंड्याचा महिना म्हणतो. आणि या महिन्यामध्ये मला अजून समजलं नाही बरं का, तुम्हाला सगळ्याला सांगतो मला अजून समजलं नाही याला. या महिन्यामध्ये शेवाळे महाराज लेक जावायलाच का देतात. मुलीला जावायला बोलायचं आणि त्याला पुरणपोळ्या धोंडे खाऊ घालायचे. मी म्हणतो दुसऱ्या एखाद्या घरच्या किंवा दुसऱ्या समाजाच्या माणसाला आणि धर्मपतीला किंवा नवर बायकोला बोलवा त्याला काहून नाही देतो. हे मुलीलाच का देतात तुम्हाला नाही माहिती अजून ते. मला तुमचं लग्न झालंय तुमचं झालंय दोघांचं झालंय नवना तो मला तुम्ही बोललो नाही बरं का लग्नाला. तात्पर्य असं आहे का आपण कोणाला मुलीलाच का देतो. भावना करायची लेकीमध्ये जावयामध्ये लक्ष्मीनारायणाची भावना करायची आणि त्याला ते दान द्यायचे महाराज. मुलगीच मुळात दान आहे. ज्या आईबापाला मुलगी असेल ती मुलगीच म्हणजे काय कन्या. कन्या काय दानाचे ते का आज नाही उद्या द्यावंच लागतं महाराज. नाहीतर एखादा पट्ट्या रुक्मिणीसारखी भगवान श्रीकृष्णानं काय केलं भागवतामध्ये मोठी कथा आहे. रुक्मिणीला पळून नेलं ना आणि अर्जुनाने कोणाला सुभद्रेला पळून नेलं. किती काही कथा आहे महाराज पुराणामध्ये भरपूर कथा आहे. तात्पर्य मला हे सांगायचं आहे का अशा प्रकारे आपण देतो लेख जावायला देतो पण लक्ष्मीनारायणाच्या स्वरूपात देतो. आणि म्हणून विशेष करून सोनदान द्यावं, दिवादान दिवदान दीपदान म्हणतात त्याला दीपदान द्यावं, लाया मुरमुरे बताशे दान द्यावेत. आणि जर चांगली आयपत असेल तर ते काय म्हणतात त्याला अनारसे. बरोबर आहे का नाही. तुम्हाला माहिती आहे का धोंड्याच्या महिन्यामध्ये अनारसे दान करावेत. त्याला देता येत असेल त्यांनी द्यावेत. माता माऊल्या हो तुम्ही तरी करा. आणि एक असं ठरवा का अनारशाचा प्रसाद आपल्याला काल्या दिवशी वाटायचा आहे. म्हणजे घरून अनारसे तुम्हाला काय वाटीभर ताटभर टोकरभर अनारसे करून आणा इथं ठेवा. त्याचा बारीक भोका करा तुकडे करा आणि 2-2 तुकडे पंक्तीच्या वेळेला सर्वांना वाढा. खूप मोठं दान खूप मोठं पुण्याचं काम आहे मला. म्हणून आता ह्या महिन्यामध्ये अधिक मास आहे म्हणून यामध्ये जे कराल ते अधिकच होतं. दान द्याल तरी अधिकच पुण्य. जेवढं दान दिलं तरी जास्तच पुण्य मिळतं त्याचं मला. म्हणून अधिकस्य अधिकम फलम असं म्हटलेलं आहे. याकरता हा महिना पवित्र आहे. आणि त्या महिन्यामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतात दररोज कीर्तन ऐकतात. रात्रीचं मला वाटतं पोट दुखले असतील रात्री असून हा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महंत हरिभट कैलासगिरी महाराज होते. खूप अशा प्रकारचं पोट दुखलं असेल तुमचं असून आणि उद्या पोट भरणार आहे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभट उद्धव महाराज नेवाशेकर उद्या त्यांचा काल आहे. आपल्या शब्दाचा काल आहे त्यांचा काल नाही आपल्या शब्दाचा काल आहे. त्यांच्याद्वारे कालेचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे आणि आपण तृप्त होणार आहोत महाराज. म्हणून आपल्याला आज भगवान परमदाकडे 7व्या दिवशी मागणी करायची असते. काय मागणी मागावी तुकाराम महाराजांनी त्याकरता अनेक अभंग लिहून ठेवले. आणि म्हणूनच असा मागणीमध्ये एखादा अभंग आपल्याला त्या अभंगावर 2 शब्द बोलता येतील असा निवडायचा कीर्तनकारांनी त्यावर कीर्तन करायचं. विठाला विठाला म्हणून अभंग निवडलेला आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी बघता तू देव ऐशे करी दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला ब्रह्मज्ञान नको. ब्रह्मज्ञान नको म्हणतात म्हणजे ब्रह्मज्ञानाला बाजूला करून ठेवलं तुकाराम महाराजांनी. मग काय मागतात मी बघता तू देव ऐशे करी. याचा अर्थ असा आहे या अभंगातली जी मागणी आहे ना खूप सुंदर मागणी महाराज. परमार्थिक क्षेत्रामध्ये परमार्थिक कार्यामध्ये जीव ज्या वेळेला परमार्थाला लागतो त्यावेळेला त्याला आपल्या संसारामध्ये तापलेल्या संसारातून पुन्हा आनंदमय अशा परमार्थाकडे जायचं असतंय. त्याच्याकरता लागणारी साधन सामग्री
ही आपल्याकडे नाही आहे, ही देवाकडे मागून घेण्याकरता म्हणून हा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठाला एक मोठं वाक्य झालं, ते नाही लक्षात आलं असेल. हे 2 शब्द सांगू का? 2 शब्दामध्ये संतप्त जीवनातून, बरं सांगतो, संतप्त जीवनातून संतृप्त जीवनाकडे येण्याकरता जे लागतं साधन, त्याचं नाव आहे मी भक्त तू देवायशी करी भक्ती. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये सगळे तापलेले, कोणी असं नाही का तापलेले नाही म्हणून. संसारामध्ये सगळेच कंटाळे, कोणी कोणाला कंटाळा, आता मी काही सगळं सांगत बसत नाही. कोणी पोराला कंटाळा, कोणी भावाला कंटाळा, कोणी टिंबटिंबाला कंटाळा, का रे बरोबर आहे का? कोणी टिंबटिंबाला, कोणी आईला कंटाळा, कोणी बापाला कंटाळा, कोणी भाऊबंदकीला कंटाळा, कोणी शेजाऱ्याला कंटाळा. अवघड आहे कंटाळे महाराज. याला संतप्त जीवन म्हणतात. परमार्थामध्ये संतप्त जीवन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला वाचव या तापातून, संसाराच्या तापी तापलो मी देवा, संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंब हो संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा, करिताया सेवा कुटुंबा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा, करिताया सेवा कुटुंब, करिताया सेवा कुटुंबा. संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. मी कुटुंबाची सेवा करता करता, म्हणजे संसारामधलं जीवन जे संतृप्त जीवन आहे, तापलेलं जीवन आहे, कष्टमय जीवन आहे. संसारामध्ये सुख ही गोष्ट नाहीच आहे. सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसार सावलिया संसारा, वाया हवा भरू वाया हो बरा होऊ नका. हाव बरी व्हायचं काही काम नाही. संसारामध्ये सुख नाही. संसार दुःख मूळ, म्हणजे संतप्त अवस्था संसारामध्ये. मग माणसाला संतप्त अवस्थेमध्ये नाही, कुठेतरी समाधान पाहिजे. आपण घरून चालत आलो इथं कीर्तनाला, कशाकरता? आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, भगवान खंडेरायाचं दर्शन झालं पाहिजे, समाधान झालं पाहिजे. याच्याकरता ना आपण आलो का? आपल्याला काम नव्हतं काही म्हणून आलो? नाही महाराज, असं नाही. बरं, परमार्थामध्ये आनंद यावा, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला, आम्ही तापलेलो तिकडं आम्हाला काही मजा नाही, पण आम्हाला मजा तुझ्याकडे, म्हणून तुझ्याकडे येण्याकरता आम्हाला जी लागणारी साधन सामग्री, मी भक्त तू देव, ही जी भक्तीची परंपरा आहे ही आम्हाला गरजेची. याच्याकरता तू हे काम कर. महाराज गंमत अशी, मला इथं महत्त्वाचा मुद्दा हा सांगत आहे. ज्ञानाला नको म्हटलंय तुकाराम महाराज, नको. ब्रह्मज्ञानाला बाजूला केलं आणि भक्तीला पुढे केलं. भक्ती श्रेष्ठ आहे का ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे? एका वाक्यात सांगू का? ब्रह्मज्ञान श्रेष्ठ जरी असलं तरी ब्रह्मज्ञान फार कामाचं नाही आहे, भक्ती त्याच्यापेक्षा कामाची आहे. याचं कारण असं आहे, ब्रह्मज्ञानाने देव कळतो. ब्रह्मज्ञानाने देव, जसं ब्रह्माचं स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. मग त्याला उपनिषद वाचले, ब्रह्मसूत्र ऐकलं, हे सगळे ग्रंथ ऐकले, म्हणजे देव कळाला. देव कसा आहे? देव सर्वव्यापी, सर्वत्र आहे, समान आहे, त्याचा अमका आहे तमका आहे, तो रंग नाही, रूप नाही, वगैरे वगैरे, असा देव आहे. अहो पण देव दुसरा ज्ञान होऊन उपयोग होत नाही महाराज. देव कळावा का देव आकळावा, पण भक्तीनं देव आकळे जातो. भावबळी आकळी रविना भाव बळी आकळी रविना करे, भाव बळे आकळे रविना, भाव बळी आकळी रविना करे, करतळी आवडे कैसा हरी, करतळी आवडे कैसा, करतळी आवडे कैसा, भाव बळे आकळे हे रविना करे, हा करतळी आवडे, हा कधी आवडे कैसा हरी, आकळे रविना करे,
आवडे तैसा आकळी आवडे बाहुबळी आकळी हिरवी नाकळी कर्दळी आवळे तैसारी भावी नदी वक्कलया नरेंद्र धनीन कांता कपटीन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमान यंती. ज्ञान गरजेचं आहे, पण मग ते ज्ञानाने देव नुसता कळतो आणि भक्तीने देव आकळतो. काय पुन्हा एकदा बोलतो, ज्ञानाने देव कळतो आणि भक्तीने देव हो आपल्याला देव कळला पाहिजे का आकळला पाहिजे? तुम्हाला नाही, तुम्हाला 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 मी इकडे विचारतो, आता इकडे विचारतो. आपला घरचा देव ज्याचा त्याचा जो घरचा देव आहे तो कळला पाहिजे का आकळला पाहिजे? तुमचे प्रयत्न काय असतात? नुसते कळण्याचे प्रयत्न असतात, आकळण्याचे प्रयत्न असतात. लग्न झालेल्या मुलं आई सांगते बघ नवरा मुठीत ठेवायला पाहिजे. कसा ठेवायला पाहिजे? मुठीत ठेवायला पाहिजे. याला म्हणते आकळणं. म्हणून भक्तीमध्ये देव आकळतो. मला भाऊबळे आकळे. देवाला बांधलं, ज्या ज्या लोकांनी बांधलं त्या लोकांकडे ज्ञान फार नव्हतं. ज्ञानी होते ते, त्यांनी ज्ञान दाखवलं नाही, फक्त भक्तीच प्रकट केली. तुम्हाला एकच नाव सांगतो, महिला संत आहे जनाबाई महाराज. काय केलं जनाबाई महाराजांनी? देव बांधा ना धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर, गळा बांधुनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, गळा बांधुनिया धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, हृदयावरती खाना केला हात विठ्ठला, कोणीला हृदयामध्ये गाडा केला हात विठ्ठल कोणीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया गळा बांधुनिया धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. वा. आज हा आनंद आहे बरं का. आमचे गायनाचार्य ऋषिकेश महाराज, शेटे महाराज, शेटे महाराज, वा वा, कणकर जोगेश्वरी आकडा, योगेश्वर आकडा, धन्यवाद. आणि आमचे नवनाथ महाराज, चिंचवेरी, गणेश महाराज, हा गणेश महाराज. त्यांच्या घरी 2-3 वेळे जाऊन आलो मी. हो वा, खूप मोठे कलाकार आहे. आणि आमचे बालसखा, आता त्यांचा परिचय अजून वेगळा बदल. आम्ही दोघं लंगुटी यार, लंगुटी त्यांनी माझ्याकडे ते नुसते यारच राहिले. हो आमचे लक्ष्मी महाराज शेवाळे. त्याचा अर्थ मला एवढं सांगायचं का देव आकळायचं आपल्याला. देव नुसता कळून उपयोग नाही हो, कळाला ना काही फायदा नाही, देव आकळा पाहिजे. म्हणून भक्तांचा हा प्रयत्न असला पाहिजे का देवाला आकळवायचे. ज्या ज्या भक्तांनी देवाची भक्ती केली त्याला आपल्या हृदयामध्ये ठेवलं. श्री संत सावता महाराज,
साठविला दादा त्रिलोक्यात साठ दिला दाता त्रैलोक्याला साठ दिला दाता त्रैलोक्याला धन्यताची माता धन्यताची माता धन्य माता धन्यताची माता धन्यताची माता धन्यता पिता साठविला दाता त्रैलोक्याला साठविला दाता त्रैलोक्याला दोन्ही कोण दोन मृदंगाचे अरे आहे ना मला अवसानी तर बरं का असं दागिन्याचा वाजवायला येतो मला दागिन्याचा थोडं थोडं महाराजांचं नाव काय प्रसाद महाराज तरवडे हा इकडं चेडगाव जेडगाव हा हा बरं बरं धन्यवाद आणि बाबांचं सुरेगावला सोरेगाव बाबांकडचे हो. वा वा आयुर्वेदपरांचे ठोकर बंधू उद्धव महाराजांचे विद्यार्थी टाळ्या वाजवायचा थोडं आणि सगळे टाळकरी मंडळ आहेत आपली दरवर्षीची त्यामध्ये आज थोडासा लाल रंग पाडला थोडा आमचे स्वरूपानंदगिरीजी महाराज ते या ठिकाणी उभे आहेत कार्यक्रमाचे ते आहेत बाकी सगळे आपले प्रत्येक आहे बरं का मला खंडोबावाडी भजी मंडळाचं कौतुक करावं असं वाटतं असं का सेवा करावी फक्त खंडोबावाडी भजी मंडळानेच मी स्वाभिमानानं सांगतो तुम्हाला अभिमानानं सांगतो नुसता स्वाभिमान नाही तर अभिमानानं सांगतो महाराज गेली 11 वर्ष 14 वर्ष झाले आणि हे 15वं वर्ष आहे 2010 साली आपण चतुर्थ्या चालू केलेलं आहे अनेक गाव होते सुरुवातीला 25 ते 30 गावं होती भजनाला यायचे मी फक्त मला एक कीर्तनाले मोठ्या पंक्तीन ते भांडारे बिंडारे बाकी काही नको फक्त भजन तुका म्हणे येते भजन प्रमाण फक्त आई साहेबांच्या पुढे फक्त भजन करायचं पण नंतर मग गळती लागली हळूहळू डाळी हो गळायला लागले एक गाव कमी झाले पण गेल्या मी आजारी पडल्यापासून फक्त एकच मी नाव आवर्जून घेतो एकच खंडोबावाडी हनुमानवाडी ह्याच गावची